आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज, यही सच है। आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज, सच को रखे आपके आगे। महाराष्ट्र और तेलंगाना की पुकार, मिल्लत 24 न्यूज। हे डिसिजन घेतला या महाराष्ट्राचं सरकार शिंदे साहेबांनी उलटून टाकलं। या गोष्टीची नोंद या जगभरामध्ये झाली, म्हणून हे सर्व आपल्याला माहित आहे। त्यावेळी परभणीमध्ये कुठलाही आमदार खासदार शिंदे साहेबांसोबत नव्हता आणि तो काळ आपण पाहिला असेल। उडापुरावर लावलेलं बॅनर फाटण्यात आलं होतं। मी या गोष्टीचा उल्लेख मुद्दाम करत आहे, कारण यापूर्वी सावली रेस्टॉरंटला राजभाऊ या गोष्टीचा उल्लेख केला होता, परंतु ज्याने ते बॅनर लावलं होतं त्यांचं नाव प्रवीण देशमुख, ते महानगर प्रमुख होते। त्यांचं बॅनर लावलेलं त्यांनी कोणी फाडलं ते व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आलं होतं। जर तुम्ही शिवसैनिक आहात तर त्या व्यक्तीला तुम्ही जाब विचारला पाहिजे होता, कारण तुम्ही त्यांना जाब न विचारता हे अपमानास्पद कार्य तुम्ही मुंबईला नेऊन शिंदे साहेबांना दाखवलं। यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकाचा अपमान होता, म्हणून शिंदे साहेबांनी बागर साहेबांच्या माध्यमातून परभणीमध्ये माझी या ठिकाणी जिल्हा प्रमुख नियुक्ती केली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत दादा असे मंचावर उपस्थित आपले नगरसेवक तथा मालासिंग विभागाचे जिल्हा प्रमुख धम्मदीपराव रोडे, आपले महानगर प्रमुख नितेश भैया देशमुख, आपले सर्वांचे लाडके युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमदार राहुल पाटील, आता ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं असे ज्येष्ठ शिवसैनिक आणि परभणी शहराचे सचिव, त्यांचं पद आजही जसं आहे, तुम्ही काळजी करू नका। राजूभाऊ आणि दादा सांगितले की बरकटकर साहेबांचं पद कोणी काढू शकत नाही, कारण त्यांनी त्यांचं योगदान परभणी जिल्ह्यासाठी खूप मोठं आहे। सोबतच आपले उपशहर प्रमुख वैभव काकडे, वामन मोरे, कांबळे साहेब व सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या महिला जिल्हा संघटक चव्हाणताई, अर्चनाताई, ज्योतिताई, बोरीकरताई, सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाला वाढवण्यासाठी, शिवसेना पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये बळकट करण्यासाठी या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजलेला आहे। आज या ठिकाणी ओबीसी सेलचे बीजेपी महिला आघाडीचे पद आपण या ठिकाणी देणार आहोत। नुकत्याच नियुक्त झालेल्या अर्चनाताई चिंचाने यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्यावर लगेच ते ऍक्टिव्ह झाल्या। त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये, मला वाटते सोलापूरला वगैरे त्यांनी जाऊन दिवाळीचं सीता वाटप, साडी वाटप, बरेचसे कामं त्यांनी चालू केले आहेत। परभणी शहरामध्ये आज त्यांनी चांगल्या प्रमाणामध्ये महिलांचा संपर्क वाढवलेला आहे। महिलांना त्यांच्या सेलचे पद देणार आहे। शिवसेना पक्षासोबतच या जुळलेल्या सर्व सेल या ठिकाणी आपल्या सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, राजभाऊ काळे, तसेच अशोकराव कराळे, या सर्व लोकांनी या ठिकाणी सन्माननीय आदरणीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचे माझे उभ्या महाराष्ट्राचे लाडके नेते, सर्वसामान्यांचे, गोरगरिबाचे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आमच्या या महिला गटाचा खूप बाबासाहेब शिंदे पहिलाच बाबासाहेब युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब, आजच्या कार्यक्रमास माझे अत्यंत जुळे सहकारी मित्र, मला तर आपण 85 पासून शिवसेनेत काम, आम्ही असे लेक्चर देते किंवा आपला सांगितली शिवसेना कशी
आमचे राजू पूर्व धैर्य कापसे पाटील यांनी आज सभा आयोजित केला. आता पदाचे वाटप होणार आहे. आमच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष महाराष्ट्राच्या आजचे पद वाटप होते पद मिळतील त्या पदाला आपण न्याय द्यावा शिवसेनेची इच्छा आहे. व्यंकटराव ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांना मोठ्या प्रमाणावर उठाव केला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या धामणीला नेऊन उद्धव ठाकरेंना मारली. आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी जेल भोगली, केसेस भोगल्या. इतकंच काय माझा बेकल माझ्या स्वतः बेकल 302, 307, 18 मारा तर किती बघा सगळं सही सलामत राजाच्या आशीर्वादानं तसं काम नाही. तुमचा खासदार मारो, संघाचा चेअरमन मारो, मार्केटचा चेअरमन मारो, कारखाना डायरेक्टर मारो, तालुका प्रमुख म्हणून मारो आणि आता आपल्या सगळ्या सगळ्याचा सहकारी म्हणून हा जिल्ह्याचा माजी खासदार संपूर्ण जिल्हा प्रमुख आपल्या समोर उभा आहे. धर्मजय व्यंकटराव आम्ही सगळ्यांना पहिली हातवर कुठेतरी असेल पहिले का नंदावरून पहिला आवाज आला. लोकसत्तेला बातमी अशी होती मित्रांनो, बरोबर आहे. जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेला झेंडा धरायला माणूस नाही देणार अशी लोकसत्ता खूप साहेब असाच तुमचे शिंदे साहेब, कारण परमजिल्हा शिवसेनेचा गड आहे, शिवसेनेचा गड आहे. आमच्या राजूभाऊ पटलाला माहित आहे धनुष्यबाणाला चिन्ह कोण दिलंय, तुम्ही आम्ही दिलंय, तुम्ही आम्ही शिवसेनेचं चिन्ह देणाऱ्या त्या मतदारांनी व्यवस्थित गुरुराव यांनी आणलं सगळ्या निवडून ट्रॅक्टर काम आणि खूप चांगल्या पद्धतीने मी त्यांच्याविषयी जास्त काय बोलणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय हे कसं आहे, मी वाकत नाही, मी झुकत नाही, मी कोणावर डोळा उचलून बघत नाही. अंजनी डोळा उचलून बघितला त्याचा डोळा काढल्याशिवाय राहत नाही. ते कसा असावा असा कोणाला